रात्री झोपायला गेल्यावरती अचानक तुम्हाला 5 वर्षाची चूक आठवते का? किंवा असं कधी होतं का की कोण काय बोललं आणि ते पुन्हा पुन्हा डोक्यात रिपीट होतं? अशी गोष्ट वारंवार तुमच्या बाबतीत घडत आहे का? रात्री झोपायला गेल्यावरती अचानक विचारांचा पाऊस चालू होतो का? तर तुम्ही दिवसभर स्ट्रॉंग असता आणि तुम्ही रात्री इमोशनल होता का? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की रात्री ओव्हर थिंकिंग का वाढतं. पहिलं कारण आहे, दिवसभर मन आपलं व्यस्त असतं. दिवसभर आपण मोबाईल, कॉलेज, ऑफिस, लोकांमध्ये आपण व्यस्त राहतो आणि मेंदूला विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. पण रात्री सगळं शांत असतं, पूर्ण शांतता असते आणि मेंदू म्हणतो चला आता आपण विचार चालू करूया. सगळे जे विचार आहेत ते बाहेर काढूया. समजा फॉर एक्झाम्पल आता तुमच्या ऑफिसमध्ये बॉस आहे किंवा कलिग आहे. ते तुमच्यावरती रागवलेत. तुम्ही काय तुमच्या कामामध्ये मिस्टेक केली असेल किंवा काम इनकम्प्लीट असेल आणि त्यावेळेस तुम्ही शांत राहिला, तुम्हाला उत्तर देता आलं नाही, तुम्हाला स्पष्टीकरण देता आलं नाही, तुम्हाला नीट संवाद त्यांच्याशी करता आला नाही, तुम्हाला तुमची बाजू मांडता आली नाही. त्याच्यामुळे हे जे विचारचक्र आहे तुमच्या डोक्यामध्ये सतत फिरत राहतं आणि मग तेच सीन तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या डोक्यामध्ये ते रिपीट व्हायला लागतात. तेच सीन तुमच्या डोक्यात रिपीट व्हायला लागतात. मनात विचार यायला लागतात की मला सगळ्यांसमोर असं बोलायला नाही पाहिजे होतं. लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? खरंच माझी चूक होती का? किंवा खरंच माझी चूक नव्हतीच. आता मला उद्या ऑफिसला जायची खूप भीती वाटते. असे वेगवेगळे विचार तुमच्या डोक्यात चालू होतात आणि मग तुमची झोप उडते. बरोबर? दुसरी गोष्ट, रात्री भावना जास्त तीव्र होतात. का? रात्री अंधार असतो आणि आपलं जे मन असतं ते खूप संवेदनशील होतं. रात्री एकटेपणा असतो आणि एकटेपणामुळे आपल्या भावना आपल्याला जास्त जाणवतात. मग दुःख, अपराधीपणा, भीती, अपूर्ण स्वप्न ह्या सगळ्या गोष्टी आपल्याभोवती गिरक्या घालत असतात. फॉर एक्झाम्पल, सपोज तुमचं ब्रेकअप झालं, कोणासोबत तरी तुमचं ब्रेकअप झालं, तर तुम्ही दिवसाच वगैरे सांभाळू शकता, कारण तुम्हाला मित्रांची सोबत असते, तुम्ही ऑफिसमध्ये असता, तुमच्यासोबत कलिग्स असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात. ब्रेकअप कशामुळे खूप रिझनमुळे तुमचं होतं, जसं की पॉझिटिव्हनेस, खटकतं एकमेकांसोबत, इगो असतो एकमेकांसोबत, एकमेकांचा एगो खटकतो, स्वभाव खटकतात, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे तुमचं ब्रेकअप होतं. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झालेल्या असतात, घडलेल्या असतात आणि अचानक तुम्हाला त्या रात्री आठवायला लागतात. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचा किंवा बॉयफ्रेंडचा फोटो आठवायला लागतो. त्या सगळ्या दुःखदायक आठवणी तुम्हाला, त्रासदायक आठवणी तुम्हाला आठवायला लागतात. तुम्हाला जुने मेसेजेस आठवतात, जुन्या आठवणी आठवत राहतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनच दुःख होत जाणवतं. तुम्ही असे विचार करता की त्यांनी माझ्याशी असं वागायला नको पाहिजे होतं, तिने माझ्याशी असं वागायला नको पाहिजे होतं, मला ती समजूनच घेत नाही किंवा मला तो समजूनच घेत नाही. प्रत्येक वेळेस मीच का माघार घ्यायची, तो का नाही माघार घेत? प्रत्येक वेळेस मीच वाईट, तो वाईटच नाही, प्रत्येक वेळेस मीच नमतेपणा घ्यायचा. असे विविध प्रकारचे विचार तुम्ही करत राहता. आता तिसरी गोष्ट आहे अपूर्ण भावना. अपूर्ण भावना म्हणजे तुमच्या दबलेल्या गेलेल्या भावना. आता काय असतं, या आपण दिवसभर राग, दुःख, निराशा आपण दाबून ठेवतो. आपल्या मनामध्ये जो राग असतो, दुःख असतं, निराशा असते, या सगळ्या भावना आपण दाबून ठेवतो आणि आपण असं दाखवतो की मी स्ट्रॉंग आहे, आय एम द स्ट्रॉंग.
पण रात्रीच्या वेळेस त्या भावना वर येतात. फॉर एक्झाम्पल, आता तुमचं आईवडिलांशी भांडण झालं. तर फॉर एक्झाम्पल, तुम्हाला डान्स क्लासला जायचं आहे, तुम्हाला जिमला जायचं आहे, पण तुम्हाला तुमचे आई बाबा पाठवत नाहीये, तुमचे हट्ट पुरवत नाहीये. त्याच्या वेळेला तुम्ही असा विचार करता की माझ्या आई बाबांना माझी केअरच नाहीये, त्यांना माझं काही पडलंच नाही आहे, त्यांना फक्त त्यांच्याच गोष्टी त्यांच्याच गोष्टींना ते सपोर्ट करतात, माझ्या गोष्टी त्यांना फालतू वाटतात, मी त्यांच्यासाठी महत्वाचा नाहीये किंवा मी त्याच्यासाठी महत्वाची नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये त्यांचा विचारचक्र चालू राहतं. ह्या सगळ्या भावना उचंबळून येतात, मला भरभरून येतं, तुमचं मन भरून जातं या भावनांनी. दिवसभर तुम्हाला ठीक वाटतं, पण रात्री अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये चालू होतात, विचारचक्र चालू राहतं. आता चौथी गोष्ट आहे मोबाईल आणि तुलना. तर काय, आता झोपायच्या आधी आपण काय बघतो, कधी इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप कधी आपण पाहतो. तर अशा वेळेस आपल्याला काय दिसायला लागतं, अरे माझा फ्रेंड त्या परदेशात सेटल झालाय, माझ्या फ्रेंडनी लग्न केलंय, माझ्या दुसऱ्या फ्रेंडने एक नवीन गाडी घेतली, अरे माझा तो फ्रेंड युट्यूबर झालाय, त्याला किती सबस्क्रायबर्स त्याचे वाढले, त्याचे व्ह्यूज किती वाढले आणि माझे व्ह्यूज किती कमी आहेत, त्याची किती प्रगती झाली, तो कुठे आता पोहोचलेला आहे आणि मी आता कुठेशी आहे. माझी एकदम अधोगती, म्हणजे मी आता पहिल्याच पायरीवरती आहे. माझा मित्र तर खूपच पुढे निघून गेलेला आहे, माझ्या मित्राची सॅलरी वाढलेली आहे. अशा बऱ्याच प्रकारचे विचार तुम्ही करायला लागता सोशल मीडिया थ्रू. आणि तुम्ही विचार करता, मी काय करते माझ्या आयुष्यात, काय चाललंय माझ्या आयुष्यात, अशा प्रकारचे तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करायला लागता. त्यामुळे तुम्ही जी ही तुलना करता, हे तुम्हाला खूप त्रासदायक होतं आणि ही जी भावना आहे ती तुम्हाला त्रास देत राहते. तर मित्रांनो, तर आपण काय करू शकतो ह्याच्यावरती, की आपण ज्या आपल्याला गोष्टी त्रास आता आपण ह्याच्यावरती सोल्युशन बघूया, की ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे. तर झोपायच्या आधी आपण 5 मिनिटं डायरेक्ट लिहायचं, की आज मला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय आणि उद्या मला ह्या गोष्टीवरती काय सोल्युशन करायचं आहे, जेणेकरून तुम्ही रिलॅक्स फील करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कोणाचं तरी बोलणं मनाला लागलं, किंवा तुम्हाला तुमच्या बॉसचं किंवा कलिगचं मनाला लागलं, तर तुम्हाला उद्या त्यांच्याशी तुमची बाजू मांडायची आहे, एकदम शांतपणे तुम्हाला बोलायचं आहे, एक्झॅक्ट काय सिच्युएशन आहे हे तुम्हाला समजून सांगायची आहे, की ह्या गोष्टीमुळे माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे, मी नेक्स्ट टाइम नक्कीच ह्याच्यामध्ये केअर घेईन. आणि तुम्ही जे सगळे तुमच्या बाजूने जे प्रयत्न केलेले ते तुम्ही तुमच्या बॉसला सांगायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला बॉसला बरं वाटेल, तुम्हाला पण स्वतःला बरं वाटेल. आणि तुम्ही जितकं तुमच्या मनातल्या गोष्टी लिहाल, तितक्या लवकर तुम्हाला हलकं वाटायला लागेल. तुम्ही जितके मनातले विचार तुमचे लिहाल आणि तुम्ही जर लिहायला चालू करायला लागलात, आपोआप तुम्हाला त्या गोष्टीचं सोल्युशन भेटायला लागेल. म्हणून जर्नलिझम इज द बेस्ट मेथड टू स्टॉप ओव्हर थिंकिंग असं म्हटलं जातं. तुम्हाला आपोआप त्या गोष्टीचं सोल्युशन मिळायला लागेल. दुसरी गोष्ट काय, तुम्ही श्वासाचा एक साधा सरळ सराव करू शकता, की म्हणजे तुम्हाला मेथड माहितीच असेल, की 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा आणि 4 सेकंद सोडा. असं तुम्ही 10 वेळा करा. अशा प्रकारे तुम्ही 10 वेळा केल्यावरती तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होईल आणि त्याचे जे विचार होतील, विचारचक्र तुमच्या डोक्यात चालू आहे ते तुमचं थांबेल आणि मन तुमचं हळूहळू शांत होत जाईल. तिसरी गोष्ट, तुम्हाला जर मेडिटेशन माहिती असेल तर तुम्ही मेडिटेशन करू शकता, जेणेकरून
तुमचं मन कॉन्सन्ट्रेट होईल आणि कॉन्सन्ट्रेट झाल्यावरती जेव्हा आपलं मन कॉन्सन्ट्रेट होतं, एकाग्र होतं, तेव्हा आपल्या मनातले विचार थांबतात. तिसरी गोष्ट, स्वतःशी एक वाक्य बोला की आता झोपायची वेळ झालेली आहे. तू काळजी करू नकोस, आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम हे लवकरात लवकर आपण सोडवणार आहोत. नक्कीच सुटतील. आपण ह्याच्यावरती मी उद्याच हा प्रॉब्लेम सोडवणार आहे. मी ह्याच्यावरती विचार करणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही आहे. खूप लोकांच्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात तरी पण ते त्यांना फेस करतात. तर माझा प्रॉब्लेम काहीच नाही आहे. मी ह्या प्रॉब्लेमला मी सामोरे जाणार आहे. व्यवस्थित मी ह्याच्यावरती विचार करणार आहे आणि त्याच्याप्रमाणे मी समोरच्या व्यक्तीशी डील करणार आहे. समोरच्या व्यक्तीशी मी व्यवस्थित कम्युनिकेशन करणार आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे सोल्युशन्स काढा. जितके तुम्ही वेगवेगळे विचार कराल, थिंकिंग कराल, डीप थिंकिंग कराल, तर तुम्हाला आपोआप त्याच्यातून सोल्युशन मिळेल. आणि तुम्ही स्वतःवरती बिलीफ ठेवा की काही नाही झालेलं आहे. अगदीच गोष्टी तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करा, किंवा जर सोल्युशन मिळत असेल तर तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला चालू करा. तुम्ही ॲक्शन घेणार आहात त्या गोष्टीवरती. तर अशा प्रकारे तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमचे विचार थांबतील. तर लक्षात ठेवा की रात्रीचा विचार म्हणजे काय असतं, की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय असतं, की एकच गोष्टी आपल्या सतत त्या डोक्यावरती गोल गोल फिरत राहतात. पण आपण रात्रीचे विचार करतो ते आपलं ॲक्च्युली काय असतं, ते आपलं मन रिकामं होतं आणि आपल्या बाहेर आलेल्या त्या भावना असतात. आपलं मन हे पूर्ण रिकामं होतं. दिवसभर भरलेलं असतं, आता आकाश भरलेलं असतं आणि आकाश भरलेलं असतं आणि पाऊस कसा हळूहळू पडायला लागतो, मग पुढे जोरदार पाऊस पडायला लागतो, तसं रात्री विचारांचा पाऊस जोरदार चालू होतो. आपलं जे मन आहे ते मोकळं होतं रात्री. तुम्ही कमजोर नाही आहात. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही आहात. फक्त तुम्ही मनात काही साठवून ठेवत आहात. जर तुम्हाला ह्या गोष्टी रिलेट झाल्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. हे माझ्या बाबतीत पण हे असंच घडतं. तर मित्रांनो, लाईक आणि तुम्हाला ह्या चॅप्टरमधून काय काय शिकायला मिळालंय मला नक्की सांगा. आणि तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल रात्री झोपताना, तर तुम्ही काय काय उपाय करता हे आम्हाला जरूर सांगा. कोणकोणते विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि तुम्ही त्याच्यावरती कशी मात केलीत हे पण जरूर सांगा. आणि आमच्या चॅनलला ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा. तर गुड नाईट. मन शांत ठेवा, काळजी करू नका. सगळं काही चांगलं होणार आहे. धन्यवाद.